हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त असाल। तर आधी आत्ताच झोपून उठलाय बघा आणि नुसतं तोंड ब्रश वगैरे केलाय आणि चहा प्यायला बसलाय। आधी बोल ना आधी आता। हां काय करतोय सांग, काय करतोय? हां नीट बोल ना। तर आधी एवढी ऍक्टिंग करतोय ना काय विचारायलाच नको। आणि हांतरून वगैरे तसंच दिसतंय कारण आधी थोडाच 5 मिनिटं झालेत आधीला उठून आणि फक्त त्यांनी ब्रश केलाय। राज पण झोपलाच होता, राज पण आत्ता उठलाय, त्यामुळे हांतरून तसंच आहे आणि सगळीच कामं राहिलीत अजून। कारण सुट्टी असली की मग हे असंच असतंय रुटीन सुट्टीचं। दिवसभर त्यांना सुट्टी असते पण आपला दिवस पूर्ण कामात जातो। तर इथं चाललंय बघा कसं खायचं। आणि राज परत जाऊन झोपला अंथरून। तर चला आता पटपट सगळं आवरून घेते, जास्त वेळ नाही लागणार, 1 तासाभरात सगळं काम होईल। तर आता पटकन आवरून घेते सगळं। तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा। तर चला मग। तर आता इथे व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि बघा इथं मी हांतरून वगैरे काढायचं चाललंय। हांतरुणाच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि त्याच्यानंतर उशांचे कवर काढून घेतले धुण्यासाठी, कारण घाण झाले होते। म्हटलं आज सगळं काढावं धुवायला जे काही घाण झालेलं आहे ते। तर इथं बघा आधीचं मध्ये मध्ये मला करायचं आहे। सुट्टीचा दिवस म्हटला की आपला सगळा कामात जातो। सुट्टीचा दिवस सुट्टी असते मुलांना पण आपल्याला कामं असतात सुट्टीच्या दिवशी। तर आज उशीरच झाला होता सगळ्या कामाला। सुट्टी म्हटलं की कोण लवकर उठत नाही, तर रोज तर त्यांना लवकर उठावं लागतं स्कूलसाठी। तर म्हटलं आज सुट्टी आहे तर झोपू देत थोडं जास्त वेळ, त्यामुळे मी काही त्यांना उठवलं नाही। तर आज त्यामुळे सगळ्या कामाला उशीर। तर असं एखादा दिवस होणारच असतं। तर इथं आता बघा त्यांचा पसारा, बॅगा, पुस्तकं, जे काही खेळणी असतील ते जिथल्या तिथं पडलेलं असं खेळायला घेतलेलं। तर मग ते पहिला पसारा सगळा उचलून व्यवस्थित जागच्या जागी ठेवून दिला पहिल्यांदा। तर इथं पहिला बघा खेळणी वगैरे सगळी जे काय आहेत ना ती इकडं तिकडं सगळं पडलेलं असतो पसारा। आणि आधी बघा कसं सोप्यावरचं त्याने कवर काढले आणि टाकून दिला एक कवर बाजूला। तर त्याला वाटलं हे पण धुवायचं म्हणून त्याने खाली टाकून दिला होता, पण आत्ताच धुतलेत मी 8 दिवस झालं कवर, त्यामुळे आता काय धुवायला काढले नाहीत कवर। तो उशांचे कवर आणि बेडशीट वगैरे धुवायला घेतले। तर इथं बघा हंतरताना मला पण मी ठेवतो म्हणून आधी माझ्या मागं लागला होता। म्हटलं ठीक आहे बाबा हंतर तू। तर त्याला काही व्यवस्थित ठेवता येत नाही, पण त्याची घाई असते की मला करायचं आहे। म्हटलं हा हंतरतोय तोपर्यंत अंथरुणाच्या घड्या वगैरे घातल्या होत्या, म्हटलं जागच्या जागी नेऊन ठेवावी अंथरुणं। तर मी अंथरून ठेवायला गेले तोपर्यंत आधीने इथं अंथरून ठेवलं होतं बाहेर सोप्यावरचं कवर हांतरलं होतं। तर हे बघा सोपा आहे ना, तर तो मी काल थोडासा वेगळ्या पद्धतीने ठेवा, म्हणजे ज्या ठिकाणी रोज असतो ती जागा बदलावी म्हणून जरा दुसरीकडे ठेवला होता दुसऱ्या साईडला। तर ते काय चांगलं वाटेना म्हणून मी परत आहे त्या ठिकाणी ठेवला। तर आधी लागला होता रडायला की का तिथून हलवलास म्हणून, जिथं होता तिथंच असू देत। तर मी त्याला सांगत होते की तिथं चांगला दिसत नाही आहे, इथंच असू दे, इथंच चांगला आहे, चांगलं दिसतंय म्हणून। तर त्याला मी काहीतरी सांगून आत पाठवलं, तो आत गेलाय तोपर्यंत म्हटलं आता झाडून वगैरे घ्यावं सगळं व्यवस्थित। उशा वगैरे ठेवून दिल्या आत, सोप्याचा कवर वगैरे हांतरून घेतला आणि त्याच्यानंतर झाडून वगैरे घेतलं। तर झाडून काढताना बघा कागद एवढी निघतायत ना घरातनं, तर ते रोज पोरं दोघं पण, राज पण आणि आधी पण, ते वह्यांची पेजेस एवढे फाडतायत आणि त्याचे विमान बनवतायत रोज। त्यांचं आता 4 दिवस झालं ना तेच चालू आहे, पेज फाडायचं विमान बनवायचं आणि खाली फेकून दिले की झालं, परत ते काय आणायला जात नाहीत काय नाहीत आणि परत दुसरं तयार करायचं आणि नाही चांगलं झालं की दिला कागद फेकून। तर असा उद्योग त्यांचा 4 दिवस झाला चालू आहे आणि मला ते कागद काढून काढून वैताग आलाय। सगळ्या घरभर ती विमानच करून टाकलीत त्यांनी। तर बाहेरचं सगळं झाडून झालं आणि त्याच्यानंतर आले बेडरूममध्ये। तर वारं किती सुटलंय बघा बाहेर, पडदा कसा हालतोय, खिडकी उघडली होती मी, छान असं वारं येत होतं। तर इथं बेडशीट वगैरे बदलूया म्हटलं, आता झालं होते 8-15 दिवस, म्हटलं धुवायला काढूयात आणि नवीन बेडशीट हांतरूयात। तर असं मी 8-15 दिवसाला काढते बेडशीट वगैरे धुवायला। तर इथं पण आला बघा आधी की मला अंतरता येते मी अंतरतो म्हणून। तर असं सारखा तो काही पाठ सोडत नाही, कुठलंही काम करायला जावा तो येणारच मध्ये मध्ये मला करायचं आहे म्हणून। तर इथं बेडशीट वगैरे हांतरून घेतलं।
करून वगैरे घेतलं. तर आत पण पसारा तेवढाच केला होता त्यांनी, आत पण पसारा तेवढाच, बाहेर पण तेवढाच. पुस्तकं जे घेईल ना ते तिथल्या तिथं पडलेलं असतं, खेळणी पण तिथंच, खेळून झालं की तिथंच कुठेतरी उचलून ठेवायचं आणि परत आहे मग मम्मी उचलायला. तर असंच दिवसभर चालू असतं त्यांचा उद्योग. आणि आता 4-8 दिवस झाले सुट्टी आहे राजला, एक्झाम चालू आहेत त्यामुळे, तर ते उद्योग त्यांचा दिवसभर हाच चालू असतो. ते सगळं झालं, साफ करून झाडून वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आले दरवाजा पुसण्यासाठी. म्हटलं आज अमावस्या आहे तर छान असा दरवाजा वगैरे पण पुसून घेऊयात म्हणून. तर बाहेरचा दरवाजा पुसला, सेफ्टी डोअर पण पुसून घेतला, त्याच्यानंतर टीव्हीचा टेबल वगैरे पण पुसून घेतला. तर इथं आधीची आंघोळ झाली होती, आज आधीला पप्पांनी आंघोळ घातली होती, तर तो येऊन हाय हाय करत होता तिथं. तर छान असं टेबल वगैरे पुसून घेतला, त्याचं आवरलं, आधीची कपडे वगैरे घालून दिलीत त्याला आणि त्याच्यानंतर आले फरशी पुसायला. तर व्हिडिओ थोडा फास्ट केलाय कारण जर स्लोमध्ये घेतला तर खूप मोठा झाला असता व्हिडिओ आणि ह्या कामाला थोडा जास्त वेळ लागतो, कारण स्वच्छ पुसायचं म्हटलं की थोडा जास्त वेळ लागतो. तर फरशी वगैरे पुसून झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं की उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेऊयात. तर इथं वाटीमध्ये 1 चमचाभर हळद घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाकून घेतलं आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतली आणि त्याच्यानंतर आले बाहेर. तर उंबरा पहिल्यांदा मी स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतला आणि त्याच्यानंतर सुकलेल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला उंबरा. तर इथे आता छान उंबरा पुसून घेतलाय कपड्याने आणि आता मी हळदीचं लेपन करते इथे. तर असं चांगलं असतं हळदीचं लेपन वगैरे केलेलं आणि मला ती आता सवय लागून गेली आहे की उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं. दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला मी असं उंबऱ्याला हळदीचं लेपन करते आणि चांगलं वाटतं, घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि छान वाटतं, घरातलं वातावरण पण छान वाटतं. आणि ते आता सवय लागली आहे तर ते नाही केलं तर चुकल्यासारखं वाटतं, त्यामुळे मग मी पहिल्यांदा ही कामं करून घेते. आणि आज सुट्टी असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला ह्या कामासाठी. तर इथं छान असं उंबऱ्याला हळदीचं लेपन झालं, त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मी उंबऱ्याला आणि आता रांगोळी काढून घेते. तर दोन्ही साईडला मी असे स्वस्तिक काढून घेतले. तर आधीच चाललं होतं की रांगोळीचा डब्बा दे, मला रांगोळी काढायची. मग माझं स्वस्तिक वगैरे काढून झालं आणि त्याच्यानंतर मग मी त्याला रांगोळी दिली. तर त्यांनी गॅलरीत जाऊन आहे ना सगळीकडे रांगोळी सगळी करून ठेवली होती. तर त्याचं असंच चालू असतं, जे काम करेल ना ते त्याला पण करायचं असतं. तर इथं दोन्ही साईडला बघा मी हळदी कुंकू पण लावून घेतलं, परत रांगोळीवरती टाकून घेतलं हळदी कुंकू आणि त्याच्यानंतर परत हे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आले. म्हटलं आज कापूर पण थोडा जाळावा आणि कापराचा धूर केलेला पण चांगला असतो घरात, त्यामुळे मग हे पण मी करते. तर इथं कापूर जाळा आणि सगळ्या घरात पण असं सगळीकडे असं कापूर वगैरे फिरवून घेतला सगळीकडे. तर आधीचं चाललं होतं बघायचं की काय करते, माझ्याकडे हे पण माझ्या हातात दे म्हणून लागला होता तो, परत म्हटलं नंतर देते तुला. तर इथं हे सगळं झाल्यानंतर आले देवपूजा करायला. तर देवपूजा मी थोडा उशिरा केली कारण म्हटलं देवपूजेला मला जास्त वेळ लागतो, कारण अर्धा-पाऊण तास तरी जातो देवपूजेत. आणि आज सुट्टी होती त्यामुळे थोडं कामाला निवांत कामं चालली होती माझी, थोडं हळूहळू चाललं होतं. रोज तरी ह्या टायमिंगला सगळं कामं आवरलेली असतात, 9-9:30ला माझी सगळी कामं झालेली असतात. पण आज थोडा सुट्टीच्या दिवशी म्हटलं की थोडा उशीरच होतो. तर इथे मग देवपूजा वगैरे करून घेतली बघा आता मी. तर आज काय मला फुलं मिळाली नाहीत, काल मी राजला पाठवलं होतं फुलं आणायला पण फुलं काही मिळाली नाहीत, बहुतेक नव्हतीच वाटतं फुलं, त्यामुळे म्हटलं आता राहू देत आज आणावीत फुलं. तर इथे छान अशी देवपूजा झाली, दिवा वगैरे लावून घेतला आणि धूप नवीनच आणलं होतं, ही धुपाची काडी, म्हटलं बघूयात लावून की कशी आहे म्हणून. तर आज इथं मी धूप लावला आहे, आता रोज अगरबत्ती लावते पण आज धूप लावला आहे. तर छान वाटतं बघा, घरातलं वातावरण किती छान प्रसन्न होतं देवपूजा वगैरे झाल्यानंतर, तर मस्त वाटतं. तर देवपूजा झाली, तुळशीला वगैरे पाणी टाकून घेतलं, म्हटलं लागली झाडांना पण पाणी टाकून घेतलं, कारण 4-5 दिवस मी झाडांना पाणी टाकलं नव्हतं, तर झाडं पूर्ण सुकली होती आणि आता ऊन केवढं लागते त्यामुळे झाडांना पाण्याची जास्त गरज असते, त्यामुळे म्हटलं आता पहिलं झाडांना पाणी टाकून घेऊयात आणि नंतर राहिलेली कामं करून घेऊयात. तर झाडांना पाणी वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आले मी किचनमध्ये. मग संध्याकाळचा काल रात्रीचा स्वयंपाक खूप जास्त शिल्लक होता, मग म्हटलं आता काय करावं हे समजत नव्हतं. तर हे म्हटले की आज पोहेच बनव म्हणून, नंतर बघू आणि काय पाहिजे असेल तर आता तर पोहेच बनव म्हटले. तर पोहे आमच्यात सगळ्यांना खूप जास्त आवडतात, जेवण नसलं तरी चालतं, मग पोहेवर पण दिवस काढायचं म्हटलं तर ते काढतात अक्का, एवढे जास्त आवडतात पोहे. आणि पोहे म्हटलं की शेंगदाणे पाहिजेत कंपल्सरी पोह्यात, कारण राज आणि आधी शेंगदाणे असतील तरच पोहे खातात, नाहीतर पोहे नको म्हणतात, असं त्यांचा चालू असते. तर इथे शेंगदाणे टाकून घेतले, छान असा कांदा वगैरे परतून घेतला, त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पोहे म्हटलं पटकन आता पोहे करून घेऊयात. त्या दोघांनी वगैरे खाल्लं होतं, ह्यांनी पण सकाळी चहा टोस्ट चहा बिस्किट वगैरे खाल्लं होतं, त्यामुळे एवढी काही त्यांना भूक लागली नव्हती.
आणि उशिरा पण उठली होती, त्यामुळं जास्त काय असं त्यांना जेवण वगैरे जास्त आता गरज नव्हती. म्हटली नाश्ताच काहीतरी बनवा आणि नंतर बघू म्हणून. तर इथं मग पोहेच मी जास्त बनवले आणि इथं बघा यांना पोहे खायला दिलेत मी. तर माझी पण प्लेट आहे बाजूला, तर म्हटलं ह्यांना आधी देऊयात आणि नंतर आपण खाऊयात. आणि आधी बघा कसं ॲक्टिंग करतो की छान झालेत पोहे म्हणून, आणि त्याच्या तोंड एक्सप्रेशन बघा त्याचे कसे आहेत. तर दादाला पण सांगतो की तू पण सांग ना चांगले झालेत म्हणून पोहे, तर असं आधी करतो. आणि खूप जास्त सगळ्यांनाच पोहे आमच्यात आवडतात. आणि पोहे मग रविवारी वगैरेच मी बनवते, रोज तर नाही नाश्ता वगैरे काय करत. असं सुट्टीच्या दिवशीच नाश्ता वगैरे होतो, कारण रोज सकाळी घाई असते, स्वयंपाकच होतो सकाळी कारण सगळे जाणार असतात. सकाळी स्वयंपाकच असतो, नाश्ता फक्त रविवारीच होतो किंवा सुट्टीच्या दिवशी. तर इथं सगळा नाश्ता वगैरे करून झाला माझा. आणि राज आणि आधी अजून खात होते, म्हटलं ते खातायत तोपर्यंत आपण कट्ट्यावरचं सगळं आवरून घेऊयात, कारण इकडे तिकडे थोडंफार सांडलेलं असतं. त्यामुळे मग पहिल्यांदा मी सुकलेल्या कपड्यानंच सगळा व्यवस्थित कट्टा असं पुसून झाडून घेतला आणि त्याच्यानंतर तेच कापड असं ओलं करून छान असं पिळून घेतलं आणि त्याच्यानंतर ओल्या कपड्यानं पण छान असं पुसून घेतला. तर बघा असं वेळच्या वेळेस जर केलं नाही कामं तर वातावरण किचनमधलं वगैरे असं फ्रेश राहतं बघा, म्हणजे असं घाण वगैरे वाटत नाही आणि काम करायला पण उत्साह येतो. नाही तर जर पसारा तसाच असेल ना तर मग कुठलं काम करूच वाटत नाही आणि सगळा पसारा पण नको वाटतो घरात. तर इथं तोपर्यंत आधीचे पण पोहे खाऊन झाले होते आणि आला होता मला पाणी दे म्हणून. तर त्याला पाणी वगैरे दिलं आणि लागलीच भांडी वगैरे धुवून घेतली, कपडे भिजत घातली होती. म्हटलं आज बेडशीट वगैरे आहे तर थोडा वेळ चांगलं भिजू देत, नंतर धुता येईल. तर अशा पद्धतीनं इथं आता माझी सगळी कामं झालेली आहेत. तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.